इस्रायल हे यहुदींचं राष्ट्र आहे, हे एकमेव कारण इराणच्या शत्रुत्वाला पुरून उरलेलं आहे. हा संघर्ष खूप जुना आहे, इतिहासामध्ये याची बीजे आहेत आणि याच संघर्षाची किनार इस्रायल आणि इराण यांच्या शत्रुत्वाला आहे. अशा परिस्थितीमध्ये इस्रायलने नेमकं काय करणं अपेक्षित होतं? तब्रीज, इस्फहान, फोर्डो, नतांज यासारख्या आण्विक आस्थापनांमध्ये शुद्ध युरेनियम तयार होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे होती. या युरेनियमचा वापर करून अण्वस्त्र बनतील आणि ही अण्वस्त्र इस्रायलवर डागली जातील, तोपर्यंत शांत बसलं पाहिजे होतं. इस्रायलने दुसरा पर्याय स्वीकारला. ही अण्वस्त्र बनण्याच्या पूर्वीच इराणवर हल्ले केले आणि त्यांचे आण्विक तळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इस्रायलच्या या हल्ल्यामुळे जगभरातील डाव्यांना, लिबरलना प्रचंड दुःख होत असेल, प्रचंड वेदना होत असतील. काँग्रेस नेता सोनिया गांधी यांना सुद्धा वेदना झालेल्या आहेत. जिथे जिथे वेदना व्यक्त करून, हळहळ व्यक्त करून, जिथे जिथे ऊर बडवून मुस्लिमांची मतं मिळत असतील, तिथे तिथे वेदना व्यक्त करणं ही काँग्रेसची परंपरा आहे आणि सोनिया गांधी यांनी त्या परंपरेचं पालन केलेलं आहे. परंतु इस्रायलने या हळहळीला भीक घालण्याची काही आवश्यकता नाही आहे. इस्रायलने अशा प्रकारच्या कोणत्याही प्रतिक्रियांकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे.